पुण्यातील गोखलेनगर परिसरात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। 20 वर्षीय हर्ष जाधव या तरुणाची त्याच्याच जवळच्या मित्रांनी बेसबॉल स्टिकनं बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। पहाटेच्या सुमारास हर्ष जाधव हा घराबाहेर रिक्षामध्ये बसला असताना आरोपींनी त्याला बाहेर ओढलं आणि बेसबॉल स्टिकनं सपासप वार करत बेदम मारहाण केली। गंभीर जखमी झालेल्या हर्षला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणात सुरुवातीला ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा होती, मात्र चतुर्शृंगी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। हर्ष आणि आरोपींच्या गटामध्ये एका तरुणीशी असलेल्या संबंधांवरून वाद सुरू होता। संबंधित तरुणी ही हर्ष आणि आरोपीची कॉमन गर्लफ्रेंड असल्यानं गैरसमज, संशय आणि वाद वाढत गेले। याच वादातून संतापाच्या भरात हर्षची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे। दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र चतुर्शृंगी पोलिसांनी वेगानं तपासाची सूत्रे हलवत अवघ्या 12 तासांच्या आत नवी मुंबईतून तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय। या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून एका तरुणीवरून सुरू झालेला वाद थेट एका तरुणाच्या हत्येपर्यंत पोहोचल्यानं हळहळ व्यक्त केली जाते।